नमस्कार माझ्या प्रिय विद्यार्थी मैत्रिणींनो, आज आपण पाठ क्रमांक 15 खरा नागरिक ह्याचा अभ्यास करणार आहोत. खरा नागरिक हा पाठ लेखक सुहास बारटक्के ह्यांनी लिहिलेला आहे. खरा नागरिक म्हणजेच रिअल सिटीजन ऑफ आवर कंट्री, म्हणजेच आपण प्रत्येक जण आपल्या भारत देशाचे खरे नागरिक असावेत आणि ह्यासाठी आपण आपल्या देशासाठी काय केले पाहिजे, कशा प्रकारे आपण आपल्या परीने या देशाची सेवा करू शकतो किंवा देशाला काहीतरी आपली मदत होऊ शकते, हे या पाठामध्ये लेखक सुहास बारटक्के यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सुहास बारटक्के हे सुप्रसिद्ध लेखक व पत्रकार. सुहास बारटक्के हे व्यवसायाने प्राध्यापक आहेत. त्यांच्या लेखनात कोकण प्रांतांचे वर्णन अधिक दिसून येते. बालसाहित्य क्षेत्रात भरीव कामगिरी केल्याबद्दल उत्कृष्ट बालसाहित्य पुरस्कार या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. खरा नागरिक म्हणजेच रिअल सिटीजन. लेखक सुहास बारटक्के. लेखक सुहास बारटक्के ह्यांनी या पाठामध्ये 7 मयुराची या पुस्तकातून घेतलेला हा पाठ आहे. या पाठातील नायक निरंजन विद्यार्थी दशेतही प्रसंगावधानी व समजूतदारपणा व जबाबदार असल्याचे सदर पाठातून दिसून येते. निरंजन केवळ अभ्यासू नसून शिकलेली मूल्ये योग्य वेळी आचरणात आणणारा हुशार व कर्तव्यदक्ष नागरिक आहे. मावशीकडे राहणारा, वार लावून जेवणारा, अभ्यास पूर्ण करणारा, इतरांच्या मदतीला धावणारा निरंजन हा आदर्श विद्यार्थी म्हणता येईल. पाठाच्या शेवटी दिसून येणारे निरंजनचे प्रसंगावधान, प्रामाणिकपणा, मनाचा निर्मळपणा हे विशेष उल्लेखनीय गुण आहेत. लेखक सुहास बारटक्के ह्यांनी कोकणची निसर्ग यात्रा, कोकणातील देवालये, कोकणातल्या आडवाटा, कोकण निसर्गयान, वडापाव, हॅव अ नाईस डे, कळत न कळत, 7 मयुराची, किशोर, लोकनाट्य, भटकंती, वसंत या मासिकात विपुल प्रमाणात लेखन केले आहे आणि हे त्यांचे साहित्य लेखन प्रसिद्ध आहे. तर आज आपण या पाठामध्ये निरंजन त्याचे जीवन लहानपणापासून कसे होते आणि ह्या जीवनावर किंवा या परिस्थितीवर मात करण्यासाठी त्यांना कोणकोणते कष्ट करावे लागले आणि त्याच्यामध्ये त्याला कशा प्रकारे यश आले आणि तो आपल्या जीवनामध्ये कशा प्रकारे सक्सेसफुल झाला, यशस्वी झाला, हे आपण ह्या पाठात पाहणार आहोत. निरंजन आज भला पहाटे उठून अभ्यासाला बसला होता. निरंजन हा असा एक मुलगा होता की ज्याला त्याचे आई वडील नव्हते. लहानपणीच त्याचे आई वडील मरण पावले होते. त्यामुळे तो अनाथ होता आणि या अनाथ असताना त्यांनी आपल्या मावशीकडे आणि मामाकडे राहून आपले जीवन कसे व्यतीत केले ते आपण इकडे पाहणार आहोत. तो सकाळी लवकर उठतो, मामाकडे राहत असतो आणि सकाळी लवकर उठून अभ्यास करतो. आज शेवटचा नागरिक शास्त्राचा पेपर, म्हणजे तो शाळेत जात असल्यामुळे त्याच्या शाळेत परीक्षा चालू होती. एक्झाम वॉज गोइंग ऑन अँड टुडे वॉज हिज लास्ट पेपर अँड दॅट वॉज अ सिविक्स पेपर. नागरिकशास्त्र म्हणजे सिविक्स. तो झाला की संपलीच परीक्षा, म्हणजे हा पेपर त्याचा शेवटचा होता. दिस वॉज द लास्ट पेपर. वेन ही विल फिनिश दिस पेपर हिज एक्झाम विल गेट ओव्हर. इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र तिन्ही विषयाचा केवढा अभ्यास करावा लागतो. त्यात हे नागरिकशास्त्र जरा अवघडच. म्हणजेच निरंजन सांगतो की आपण आपला अभ्यास करत असताना सोशल सर्व्हिसचा अभ्यास करतो, सोशल स्टडीज. त्याच्यामध्ये 3 विषय असतात: हिस्ट्री,
जॉग्राफी अँड सिव्हिक्स. त्यामुळे ह्या तिन्ही विषयाचा खूप अभ्यास करायला लागतो आणि ह्या तिन्ही विषयामध्ये आउट ऑफ दिस 3 सिव्हिक्स इज लिटिल डिफिकल्ट. पहाटेची सकाळची वेळ अभ्यासाला योग्य असते. हा भटसावळी गुरुजींचा दिलेला सल्ला अगदी योग्य होता. म्हणजे तो शाळेत जेव्हा जात होता तेव्हा त्याला शाळेमध्ये शिक्षकांनी सांगितले होते. त्या शिक्षकाचे नाव होते भटसावळी गुरुजी. हिज टीचर नेम वॉज भटसावळी गुरुजी. ही इज टू टेल द चिल्ड्रन की अर्ली इन द मॉर्निंग स्टडी इज गुड. म्हणजे सकाळी सकाळी उठल्या आपण जर अभ्यास केला तर आपला सकाळी अभ्यास चांगला होतो. कारण रात्रभर आपण झोपलेलं असतो आणि आपलं माइंड हे कसं असते, फ्रेश असते. म्हणून सकाळी अभ्यास करणे हे उचित असते. हा त्यांचा सल्ला म्हणजेच उपदेश, ॲडवाइस, शिक्षकांनी दिलेली ॲडवाइस त्यांनी मान्य केली की सकाळी अभ्यास करणे चांगले. सकाळच्या टवटवीत आणि प्रसन्न वातावरणात अभ्यास खूप छान होतो. म्हणजे लेखक काय सांगतात की सकाळी सकाळी वातावरण कसं असते, एन्व्हायरमेंट एकदम, ॲटमॉस्फिअर एकदम फ्रेश असते आणि त्यामुळे आपण फ्रेश वातावरणात चांगला अभ्यास करू शकतो. आपलं मनही प्रसन्न असते. प्रसन्न म्हणजेच आनंदी, प्रेझेंट. अभ्यास खूप छान होतो. म्हणजे अशा वेळेस आपला अभ्यासही खूप छान होतो. शरीरही पुरेशा विश्रांतीमुळे ताजेतवाने बनलेले असते. म्हणजे पूर्ण रात्रभर आपण अभ्यास करण्याऐवजी आपण झोप काढलेली असते आणि रात्रभर झोपल्यामुळे सकाळी सकाळी आपले शरीर हे कसे असते, आरामात विसावा घेऊन, विश्रांती म्हणजेच विसावा, आराम केल्यामुळे ते फ्रेश आणि टवटवीत झालेले असते. प्रसन्न वातावरणामुळे मनही अभ्यासात चटकन लागू शकते. म्हणजे फ्रेश ॲटमॉस्फिअर असल्यामुळे आपलं मन म्हणजे काय, माइंड किंवा चित्त असे म्हणतात. हे चित्त अभ्यासामध्ये, अभ्यास करणे म्हणजे काय, स्टडी करणे, त्याच्यामध्ये चांगलं असते सकाळी. हवेत सुखद गारवा असतो. म्हणजे हवा म्हणजे काय, ब्रीज. तिकडे सुखद म्हणजे काय, आनंद देणारा, आल्हाददायक गारवा असतो. गारवा म्हणजे काय, थंड वातावरण. म्हणजे सकाळी सकाळी थंड वातावरण असते. दुरून एखादी भूपाळी किंवा रेडिओवरचं आवडतं भक्तिगीत ऐकू येत असतं. म्हणजे सकाळी सकाळी काही घरामध्ये भक्तिगीतं लावलेली असतात. भक्तिगीतं म्हणजे काय, देवाची आळवणी करणारे गीत लावलेले असते. असे हे गीत ऐकल्यानंतर, भक्तिगीत ह्याला प्रेयर सॉन्ग असेही म्हणतात. अशी गाणी ऐकल्यानंतर आपलं मन कसं होते, एकदम प्रसन्न होते. ते नसेल तर पक्षाचं सुमधुर संगीत साथीला असतं. म्हणजेच एखादं भक्तिगीत असते किंवा आजूबाजूला पक्ष्यांची किलबिलाट, म्हणजे पक्षाचा जो साऊंड असतो तो आपल्याला ऐकू येत असतो. सुमधुर म्हणजे काय, अतिशय गोड असा आवाज पक्षाचा आपल्याला ऐकायला येतो. अशा आल्हाददायक वातावरणात संस्कृतचा एखादा श्लोक चटकन पाठ होतो. म्हणजे संस्कृत हा जो विषय आहे हा थोडासा डिफिकल्ट असतो आणि त्याच्यामध्ये श्लोक असतात, जे श्लोक आपल्याला पाठ करायचे असतात. आणि हे श्लोक सकाळी सकाळी जर आपण पाठ केले तर चटकन म्हणजेच पटकन आपल्या लक्षात येतात आणि आपले पाठ होणे म्हणजे काय, लर्न होतात. एरवी न कळलेले गणित चटकन कळते. म्हणजे संस्कृतचा अभ्यास करा किंवा गणिताचे जे डिफिकल्ट सम असतात, जे अदर टाइम वी कॅनॉट अंडरस्टँड, हे सम्स जर आपण सकाळी सकाळी पाठ करण्याचा प्रयत्न केला किंवा सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न केला तर ते आपल्याला पटकन कळतात. त्याची रीतही लक्षात येते. रीत म्हणजे काय, पद्धत. म्हणजे आपण कशा प्रकारे हे सॉल्व्ह करायचे, कशी पद्धत वापरायची, हे आपल्याला पटकन कळते. हा निरंजनचा अनुभव, म्हणजे दिस इज द एक्सपिरियन्स ऑफ निरंजन. त्यामुळेच भटसावळे गुरुजीचा हा सल्ला त्यांना मोलाचा वाटे. म्हणजेच त्यामुळेच भटसावळे गुरुजी ह्यांनी दिलेला हा सल्ला होता, जी ॲडवाइस होती की सकाळी सकाळी अभ्यास करावा, रात्रभर आपलं मन शांत असते, त्यामुळे सकाळी अभ्यास चांगला होतो. ही ॲडवाइस त्यांनी दिलेली होती आणि ॲडवाइस निरंजनला
पटलेली होती, त्यामुळे निरंजन सकाळी लवकर उठून अभ्यास करत असे. निरंजनची गुरुजीवर अपार श्रद्धा होती. म्हणजेच निरंजन हा जो होता तो गुरुजीवरती खूप श्रद्धा ठेवायचा. श्रद्धा म्हणजे काय? विश्वास, किंवा त्यालाच आपण फेथ असे म्हणतो. म्हणजे गुरुजीवर त्यांची खूप श्रद्धा होती. ही वॉज हॅव्हिंग लॉट ऑफ फेथ ऑन हिज टीचर. तसं गुरुजीचं निरंजनवर खूप प्रेम होतं. म्हणजे गुरुजी सुद्धा निरंजनवरती खूप प्रेम करायचे. गुरुजी इज टू लाईक निरंजन व्हेरी मच, सो इज टू लव्ह हिम. तो त्याचा लाडका विद्यार्थी होता. म्हणजेच त्याचा प्रिय असा विद्यार्थी होता. लाडका म्हणजेच प्रिय आणि विद्यार्थी म्हणजे स्टुडंट. निरंजन वॉज अ लव्हिंग स्टुडंट ऑफ भटसावळे गुरुजी. कारण तो अतिशय प्रामाणिक काम करायचा आणि अभ्यासही. गुरुजींना तो का आवडत असे? वाय निरंजन वॉज अ लवेबल फॉर द टीचर? बिकॉज निरंजन वॉज व्हेरी हॉनेस्ट अँड गुड इन स्टडीज. म्हणजे तो प्रामाणिकपणे अभ्यासही करायचा आणि कामही करायचा. या जगात त्याचं असं कुणी नव्हतंच. म्हणजे इवन त्याला दुसरं एक कारण होतं की निरंजन हा अनाथ होता. त्याला ह्या जगामध्ये कोणीही नव्हतं. म्हणजे त्याचे आई वडील भाऊ बहीण असं रक्ताचं नातं असं कोणीही नव्हतं. दूरदूरच्या नात्यातल्या एका मावशीच्या घरी चिपळूण शहरालगतच्या एका उपनगरात तो राहायचा. म्हणजे त्याचं रक्ताचं असं कोणीही नव्हतं. ही वॉज नॉट हॅव्हिंग एनी ब्लड relatives, so that's why he used to stay with his auntie who was not very close to him. आणि ती मावशी कुठे राहायची? चिपळूण शहरात. म्हणजे मावशी जवळ राहत नव्हती, तर ती चिपळूण शहरात मध्ये राहत होती. चिपळूण इज अ नेम ऑफ द प्लेस. गावापासून दूर डोंगराच्या पायथ्याशी हे मावशीचं घर होतं. म्हणजे त्याची जी मावशी होती, आंटी जी होती, ती राहायची ते घर डोंगराच्या पायथ्याशी होतं. डोंगराच्या पायथ्याशी म्हणजे काय? डोंगर म्हणजेच हिल आणि पायथा म्हणजे नियर द हिल, अंडर द हिल. म्हणजेच डोंगर जिकडे संपतो खाली तिकडे तिचं घर होतं. आई वडील लहानपणीच वारले. निरंजनचे आई आणि वडील तो लहान असतानाच मरण पावले होते. काही दिवस मामानं सांभाळ केला. म्हणजे त्याचे जे मामा होते, अंकल होते, त्याच्याकडे तो राहत होता. म्हणजे आई वडील मरण पावल्यानंतर मामाकडे तो थोडे दिवस राहिला आणि मग कामासाठी म्हणून चिपळूणला आणलं. या मावशीकडे आणून सोडलं आणि तोही मुंबईला निघून गेला. म्हणजेच मामा मुंबईला राहत होता आणि त्यांनी काय केलं, थोडे दिवस त्याला आपल्याकडे मुंबईला ठेवून दिलं आणि नंतर त्यांनी काय केलं की ह्या मुलाला मावशीकडे आणून सोडलं आणि काय सांगितलं की तू इकडेच मावशीकडे राहा. आणि मामा परत मुंबईला निघून गेला. जाताना मोलाचा सल्ला मात्र देऊन गेला. म्हणजे जेव्हा मामा गेले मुंबईला तर जायच्या अगोदर एक सल्ला देऊन गेले. सल्ला म्हणजे काय? ॲडवाइस. when uncle was going to Mumbai, that time he gave the advice. And what advice he gave to him? की रडत बसू नको, शेण गोठा वगैरे जी पडतील ती सारी कामं कर, मावशी देईल ते खा आणि इथंच राहा, मावशी तुला शाळेतही घालणार आहे. What he told to Niranjan, after I go from here, you don't sit and cry. Whatever work Maushi will tell you, auntie will tell you, that all the work you do, whatever she will give you to eat, that everything you eat, and she will put you in the school. So don't sit and cry. मामा गेला तो पुन्हा परतला नाही. म्हणजे मामाने ॲडवाइस मात्र दिली, परंतु आणि तो इकडून गेल्यानंतर परत तो इकडे आलाच नाही. की त्याच्या बहिणीचा मुलगा निरंजन कसा आहे, तो अभ्यास करतो का, शाळेत जातो का, हे पाहण्यासाठी तो परत आलाच
नाही. मात्र लहानगा निरंजन मावशीच्या घरी प्रामाणिकपणे काम करायचा. परंतु निरंजन हा मावशीकडे राहत होता आणि तिकडे प्रामाणिकपणे काम करायचा. प्रामाणिकपणे म्हणजे काय? हॉनेस्टली. ही इज टू डू ऑल द वर्क व्हेरी हॉनेस्टली. घरातल्या सर्वांशी त्याने जमवून घेतलं आणि शाळेत नाव दाखल केलं. म्हणजे तो घरातील मावशीच्या घरात जी जी माणसं होती त्या सगळ्याबरोबर तो मिळून मिसळून वागत असे. जमवून घेणे म्हणजे काय? मिळून मिसळून वागणे. आणि नंतर मावशीने त्याला शाळेतही घातले. दाखल केले म्हणजे काय? ही वॉज गोइंग टू स्कूल अँड टी पुट हिम इन द स्कूल. मावशीची परिस्थिती यथातथाच असल्याने निरंजन वार लावून जेवायचा. म्हणजे ज्या मावशीकडे निरंजन राहत होता ती मावशी सुद्धा खूप गरीब होती. शी वॉज ऑल्सो व्हेरी पुअर. So she also was not having anything to eat and she was not having anything to give Niranjan. So what Niranjan used to do? Niranjan used to go to others' house to do the work, and whatever work he used to do, instead of that, those people used to give him to eat. पहिल्याच वर्षी त्याची अभ्यासातली प्रगती पाहून भडसावळे गुरुजींनी त्याला थोरा मोठ्याच्या घरी वार लावून दिले. म्हणजे निरंजन जेव्हा शाळेत जात होता त्या शाळेमध्ये तो खूप अभ्यास करायचा आणि वर्गात पहिला नंबर यायचा. हे पाहून गुरुजीला त्याची खूप दया आली आणि त्यामुळे गुरुजींनी त्याला मदत करण्याचं ठरवलं. आणि गुरुजींनी काय सांगितलं त्याला की तू जर अशा प्रकारे चांगला अभ्यास केला तर मी तुला जे थोर मोठे आहे, थोर मोठे म्हणजे काय? जे श्रीमंत आहेत, चांगली परिस्थिती आहे अशा घरामध्ये त्याला वार लावून दिले. वार लावून देणे म्हणजे काय? टर्न्स दिले की आज तू ह्या घरी काम कर मग तुला खायला मिळेल, उद्या तू दुसऱ्या घरी काम कर मग तिकडे तुला खायला मिळेल. अशा प्रकारे त्याचे टर्न्स लावून वेगवेगळ्या घरी लावून दिले. दररोज एकाच्या घरी दुपारी निरंजन पाहुणा म्हणून जेवायला जायचा. म्हणजे रोज तो वेगवेगळ्या घरी जायचा पाहुणा म्हणून. पाहुणा म्हणजे काय? रिलेटिव्ह. as he used to go to their house as a relative and then he used to do all the work in the house and then those people used to give him to eat. मग तिथून शाळेत म्हणजे ते काम आटोपल्यानंतर when he used to finish all the work to others house then he used to go to school. संध्याकाळी मात्र मावशीकडे जे काही मिळेल त्यावर राहायचा. म्हणजे जेव्हा रात्री तो संध्याकाळी घरी यायचा in the evening when he used to come home that time whatever auntie used to give that he used to eat and he used to go to sleep. सकाळी लवकर उठून घरातली गोठ्यातली सारी कामं आटोपून अभ्यासाला बसायचा. Early in the morning he used to get up and whatever work is there everything he used to do and then he used to finish all the work and then he used to sit for the study. गुरुजीवर श्रद्धा ठेवायचा आणि परीक्षेत पहिला नंबर पटकवायचा. He was having full faith on his teacher and then he used to do lot of study, he used to do lot of work and then he used to get the first rank in the class. त्याच्या वह्या पुस्तकाचा खर्च भडसावळे गुरुजीच करायचे. म्हणजे त्याला शाळेत लागणारी जी वह्या पुस्तकं म्हणजेच टेक्स्टबुक्स अँड नोटबुक्स जे काही लागतील त्याचा खर्च म्हणजेच एक्सपेन्स. तो एक्सपेन्स त्यांचे गुरुजी भडसावळे गुरुजी करत असत. गुरुजींनी त्याला सांगितले की जोपर्यंत तुझा पहिला नंबर आहे तोपर्यंत मी सारा खर्च करीन आणि वारही लावून देईन, नाहीतर नाही. गुरुजीचं हे वाक्य लक्षात ठेवून निरंजन झटून अभ्यास करायचा. म्हणजे गुरुजी टोल्ड हिम की till you are getting the first rank in the class I will spend the money for you for your textbook, for your notebook, whatever expense you need for the study, that everything I will do, but you should get the first rank in the class. And if you are getting first rank in the class I will spend the money for your study. Also I will give you the different houses to do the work and then you will get to eat in their house. But only one question that you have to do ki you have to study well, you should get the first rank in the class.
आज नागरिकशास्त्राचा अभ्यास करत असताना आधीचे सगळे पेपर्स चांगले गेले असल्याने तो मनोमन खुश होता. म्हणजेच गुरुजींनी जो दिलेला निर्णय होता की तू खूप अभ्यास करायचा, वर्गात पहिला नंबर काढायचा, हे त्यांनी आपल्या लक्षात ठेवले आणि त्या वेळेपासून किंवा त्याच्या अगोदरही तो खूप अभ्यास करायचा. त्यामुळे त्याला नेहमी पहिला नंबर मिळायचा. आणि आता जी परीक्षा जी चालू होती त्या परीक्षेमध्येही त्याला सगळे पेपर चांगले गेले होते. म्हणजे ही fared very good in the exam. Also this time the exam was going on. In this exam he said ki all the papers were very easy. Only last paper was left, that was the civics, and that also he had studied well. So what he felt ki now also today's paper also I can write nicely, so I will get the first rank in the class. नागरिकाची कर्तव्य कोणती? म्हणजेच what are the duties of the citizen? उत्तम नागरिक कुणाला म्हणायचे? Whom we should say या whom we should call as the best citizen of the country. लोकसभा म्हणजे काय? What is parliament? ग्रामपंचायतीचा प्रमुख कोण? Who is the head of ग्रामपंचायत? साऱ्या प्रश्नाची उत्तरे त्याला धडाधड येत होती. All these question answers he was knowing by heart. He used to give answers in his mind. अभ्यास करता करता किती वेळ लोटला कुणास ठाऊक. निरंजन ताडकन उठून उभं राहिला. 9 वाजून गेले होते. म्हणजे तो सकाळी सकाळी अभ्यास करायला बसला होता आणि अभ्यासात इतका गुंग झाला होता की सकाळचे 9 वाजले. 9 म्हणजे काय? इट वॉज 9 o'clock in the morning. परंतु 9 वाजून गेले तरी सुद्धा त्याला कळलं नाही. ही वॉज सो बिझी इन स्टडी. 9 वाजून गेले होते. 10:30ची परीक्षा होती. म्हणजेच आता त्याला घरी 9 वाजले होते आणि पेपर टाइम वॉज 10:30. त्याआधी देशमुखाकडे जायचं होतं. केवढं तरी लांब चालायचं होतं. भराभर आवरून तो निघाला. म्हणजेच 9 वाजले जरी असले तरी सुद्धा त्याची शाळा त्याच्या घरापासून खूप लांब होती. His school was very far from his house. Also, he has to go to Deshmukh's house to do the work. After finish that work, he has to go to school to appear the paper. म्हणजे आज परीक्षेचा दिवस असून सुद्धा त्याला दुसऱ्याच्या घरी काम करायला जायचं होतं आणि ते काम आटोपूनच मग त्याला परीक्षेला जायचं होतं. म्हणून तो पटापट काम करून भराभर म्हणजे काय? पटपट शाळेत निघून गेला. मावशीचं घर गावाबाहेर डोंगर पायथ्याशी. म्हणजेच मावशीचं घर शाळेपासून खूप लांब होतं आणि हे घर डोंगर पायथ्याशी म्हणजे बेस ऑफ द माउंटन. डोंगर पायथा म्हणजे काय? बेस ऑफ द माउंटन. म्हणजेच डोंगराचा खालचा भाग जो असतो तिकडे तिचं घर होतं. मध्ये एक नदीही लागायची. म्हणजेच he has to cross the river and go to the school. From the school to come to house also he has to cross the river. म्हणजे शाळा आणि घर ह्याच्यामध्ये एक नदी होती. ती नदी पार करून त्याला जावं लागत असे. पूर्वी ही नदी पाण्यात उतरूनच चालत चालत पार करावी लागायची. परंतु आता कोकण रेल्वे आल्याने रेल्वेचा छान पूल नदीवर आला. म्हणजे पूर्वी तिकडे पूल नव्हता. देअर वॉज नो ब्रिज. सो पीपल हॅज टू क्रॉस द रिव्हर while going in the water. म्हणजे पाण्यातून चालत जाऊन त्यांना ती नदी पार करावी लागत असे. परंतु आता nowadays the Konkan railway has built a bridge, so they can cross the bridge. They can go, they can walk on the bridge and cross the river. पुलाच्या एका बाजूने लोकांसाठी पायवाटही ठेवली होती. म्हणजे त्या ब्रिज वरती एका साइडला पायवाट होती. पायवाट म्हणजे काय? फुटपाथ. ऑन द ब्रिज देर वॉज अ फुटपाथ ऑल्सो. सो ऑन द फुटपाथ द पीपल कॅन वॉक. या पुलामुळे आता जाणं येणं सोपं झालं होतं. बिकॉज ऑफ दिस ब्रिज द पीपल गॉट
people felt very easy to cross the river. निरंजन अभ्यासाची मनातल्या मनात उजळणी करत झपाझप चालला होता. म्हणजे निरंजन आता देशमुखाकडचं सर्व काम आटोपून शाळेत निघाला होता आणि तो पटापट चालत होता. म्हणजे ही वॉज वॉकिंग व्हेरी फास्ट अँड इन माइंड ही वॉज रिवायझिंग व्हॉट एव्हर ही हॅज स्टडीड. वाटेत त्याला भला मोठा दगड पडलेला दिसला. When he was crossing the bridge, that time on the bridge he saw a big stone fallen on the track. कुणीतरी कामासाठी घेतला असेल आणि पुन्हा तसाच ठेवून दिला असेल. निरंजनने तो दगड उचलून बाजूला ठेवला. When Niranjan saw that stone on the track, that time he felt कि somebody must have taken to do any work and they must have forgotten to pick up. So what he did, he picked up that stone and he threw at the side. त्याला लोकांच्या या बेफिकीर वृत्तीचा भयंकर राग येई. म्हणजेच लोक असं का वागतात, वाय द पीपल बिहेव लाईक दिस. बेपरवा, बेफिकीर, बेफिकीर म्हणजे काय, केअरलेस किंवा त्याला बेपरवा असेही म्हणतात. केअरलेस स्वभाव, प्रवृत्ती म्हणजेच स्वभाव, द बिहेवियर ऑफ द केअरलेस पीपल. हा ह्यांचा त्याला खूप राग येत असे. तुम्ही विसरलात पण दुसरा ठेचकाळून जायला जीवाला मुकतो ह्याचं काय. म्हणजे समटाइम वी ऑल्सो डू एनी वर्क, वी डू सम वर्क व्हेरी केअरलेसली and we leave those things there only, but the people who are coming after us from the same way, they will fall and they may have to lose their life. म्हणजे त्यांना आपला जीवही कधी कधी मुकावा लागतो किंवा जीव गमवावा लागतो. असंच त्याचं म्हणणं. निरंजन पुलावर पोहोचला तेव्हा 9:30 वाजून गेले होते. When he was on the bridge, that time already 9:30 पास. आता 9:50ची गाडी येईल, धाड धाड आवाज करत दिमाखात पुलावरून जाईल. म्हणजे तो आता कसला विचार करत होता की आता 9:30 वाजलेले आहेत. Now it is 9:30 and now 9:50 from here the train will pass. And that train, when the train is passing from this bridge, that time the train will make the sound. ही कोकण गाडी किती छान दिसते. म्हणजेच तो विचार करत होता की ही गाडी जी आहे म्हणजे ट्रेन जी आहे ती कशी आहे, एकदम सुंदर आहे, किती सुंदर आहे, छान आहे. पण दिसते न दिसते तोच लगेच बोगद्यात शिरते. म्हणजे तो काय सांगत होता की ही ट्रेन इतकी सुंदर असते की आपल्याला त्या ट्रेनकडे पाहतच राहावं असं वाटते. परंतु आपण त्या ट्रेनकडे बघतो न बघतो तोच ती ट्रेन लगेच निघून जाते. आणि ती कुठे निघून जाते, बोगद्यात. बोगद्यात म्हणजे काय, जे टॅनल असते, जो डोंगर पोखरून खड्डा केलेला असतो त्यालाच बोगदा असे म्हणतात. काय मजा येते असेल ना गाडीतून जायला. म्हणजे तो कसला विचार करत होता की गाडीत बसायला खूप मजा येत असेल. they will be feeling very happy to sit in the train. Why he was thinking like this? Because he has not got any time chance to sit in the train. आपणही मोठं झाल्यावर गाडीतून फिरू या विचाराने तो हुरळून गेला. म्हणजे तो आता कसला विचार करू लागला की when I will become big, I will study, I will get the good job, I will also have the money. So when I will have the money, that time I will also sit in the train. आणि तो हुरळून गेला म्हणजे काय, त्याला खूप आनंद झाला. तोच त्याचं लक्ष डाव्या बाजूस रुळाखाली पडलेल्या भल्या मोठ्या भगदाडीकडे गेलं. म्हणजे असा विचार त्याच्या मनात चालू होता. तोच त्याचं लक्ष तिकडे जे ट्रॅक उखडलेले होते, रूळ म्हणजे काय, ट्रॅक जे उखडलेले होते, उखडणे म्हणजे काय, तुटून बाहेर पडणे, ते पाहिले आणि त्याला खूप भीती वाटली. आणि तिकडे तो भगदाड झालेलं होतं. भगदाड म्हणजे काय, मोठा खड्डा तयार झालेला होता. म्हणजे ट्रॅक कोणीतरी उखडलेले होते, खोदलेले होते
आणि त्या ट्रॅकच्या खाली मोठा खड्डा करून ठेवलेला होता. म्हणजेच त्या ट्रॅकवरती क्रॅक्स आले होते. हे छिद्र कसलं? छिद्र म्हणजे काय? भोग, होल. हे होल कसला आहे ह्याचा तो विचार करू लागला. रोज नसतो बुवा असं म्हणत त्याने जवळ जाऊन पाहिलं. तो कुणीतरी कॉन्क्रीट फोडून रेल्वेचे रूळ वेडेवाकडे करून ठेवल्याचं त्याच्या ध्यानी आलं. म्हणजेच त्यांनी पहिला फक्त तिकडे होल पाहिला आणि त्याच्या मनात असा विचार आला की रोज इकडे होल नसतो, आज अचानक कसा होल आला? म्हणून तो त्या होल पाशी गेला, होल जवळ गेला आणि पाहतो तो काय, कोणीतरी सगळे ट्रॅक्स उखाडून आजूबाजूला ठेवले होते. सगळे रूळ इकडे तिकडे केलेले होते. निरंजनला आश्चर्य वाटलं. ही गॉट सरप्राईज, म्हणजेच त्याला नवल वाटलं की कोणी असे ट्रॅक्स बाजूला केले असतील. रात्री 2 वाजता शेवटची गाडी इथून जाते. त्यानंतर पहाटेच कुणीतरी हा उपद्व्याप जाणीवपूर्वक केला असावा. म्हणजे आता तो विचार करू लागला की रात्री शेवटची गाडी 2 वाजता क्रॉस झाली होती इकडून. म्हणजे 2 ते सकाळी 9 पर्यंत इकडे एकही ट्रेन जात येत नाही. म्हणजे कोणीतरी ह्या वेळेमध्ये हा उपद्व्याप केलेला आहे. उपद्व्याप करणे म्हणजे काय? त्रासदायक कृती करणे. म्हणजे जाणीवपूर्वक, पर्पजली somebody must have done this work. आता प्रवाशांनी भरलेली 9:50 ची गाडी येईल. म्हणजे तो आता कसला विचार करू लागला की नाव इट इज टाइम टू पास द ट्रेन. कारण 9:50 ची गाडी होती, पॅसेंजर गाडी होती. प्रवाशांनी भरलेली म्हणजे काय? पॅसेंजर ट्रेन. निरंजन एकदम सावध झाला. सावध होणे म्हणजे काय? भानावर येणे. गाडी आली तर भयंकर अपघात होईल. म्हणजे त्याला आता कळलं, त्याच्या लक्षात आलं की जर आता इकडून ट्रेन आली तर ट्रेनचा मोठा अपघात होईल. अपघात म्हणजे काय? ऍक्सिडेंट. कारण कोणीतरी हे ट्रॅक उखाडून बाजूला ठेवले होते. निरंजन नागरिकशास्त्राचा पेपर, देशमुखाकडचं जेवण सारं विसरला. When he saw ki all the tracks are come out, that time he forgot his civics paper. Also he forgot to go to Deshmukh's house and eat. That everything he forgot. त्याच्या डोळ्यासमोर धाड धाड आवाज करत येणारी रेल्वे गाडी दिसू लागली. म्हणजे डोळ्यासमोर म्हणजेच त्याच्या नजरेसमोर काय येत होतं की जर समजा इकडून आता गाडी आली तर त्या गाडीचा मोठा ऍक्सिडेंट होईल. आणि मोठा ऍक्सिडेंट होतो तेव्हा खूप मोठा आवाज होतो, तसा मोठा आवाज होईल आणि तसा आवाज त्याच्या कानामध्ये घुमत आहे असं त्याला वाटू लागलं. कांठळ्या बसणारा आवाज. कांठळ्या बसणारा आवाज म्हणजे काय? असा मोठा आवाज. लोकांच्या किंकाळ्या. म्हणजे जेव्हा ऍक्सिडेंट होते, तुम्ही पाहिलं असेल टीव्ही वरती किंवा पिक्चर पाहता त्याच्यामध्ये की जेव्हा एखादं ऍक्सिडेंट होते तेव्हा लोकांचा खूप असा आवाज होतो. लोकांच्या किंकाळ्या. किंकाळ्या म्हणजे काय? स्क्रीमिंग ऑफ द पीपल. द साऊंड ऑफ स्क्रीमिंग ऑफ द पीपल. मग नापास. भटसावळे गुरुजीची मदत बंद. म्हणजेच जेव्हा त्याच्या मनामध्ये हे सगळे विचार येऊ लागले तेव्हा दुसऱ्या बाजूने अजूनही विचार होत होते की आता इकडून स्टेशन खूप लांब होतं. स्टेशन 3-4 किलोमीटर होतं आणि तिथं जर आपण इन्फॉर्म करायला गेलो तर माझा पेपर जाईल, माझा पेपर मिस होईल आणि माझा पेपर जर मिस झाला तर मी फेल होईल. भटसावळे गुरुजीची मदत बंद. म्हणजे जर मी फेल झालो तर मला टीचरची मदत जी मिळते ती मिळणार नाही. शिक्षणही बंद. म्हणजेच आय हॅव टू स्टॉप माय स्टडी. रेल्वेने फिरायचं स्वप्न अपुरंच राहणार होतं. म्हणजेच मी जर शिक्षण केलं नाही तर मला ट्रेनमध्ये बसण्याचा सुद्धा चान्स मिळणार नाही. दॅट ऑल्सो आय कॅनॉट कम्प्लीट. दॅट ड्रीम ऑल्सो आय विल नॉट एबल टू फुलफिल. परंतु मन मानायला तयार नव्हतं. त्याने क्षणभर विचार केला आणि स्टेशनच्या दिशेने धाव घेतली. म्हणजे आता त्याच्या समोर 2 मार्ग होते. एक तर स्टेशनवर जाऊन स्टेशन मास्टरला इन्फॉर्म करणे किंवा दुसरा मार्ग असा होता की शाळेत जाऊन
आपण न पाहिल्यासारखं करून शाळेत जाऊन पेपर देणे. परंतु त्यांनी आपल्या शाळेचा अभ्यास किंवा पेपर महत्वाचा न मानता त्यांनी काय महत्वाचं मानलं की मी स्टेशनवर जाऊन स्टेशन मास्टरला इन्फॉर्म करीन, नाही तर काय होईल, मोठा अपघात होईल. स्टेशनच्या दिशेने धाव घेतली म्हणजे ही स्टार्टेड रनिंग टुवर्ड्स द स्टेशन. तो स्टेशनात शिरला तेव्हा 9:50ची गाडी नुकतीच आली होती. आता 5 मिनिटात ती सुटणार होती. मीन्स when he reached to the station, that time already the train had reached on the platform and it is going to leave after 5 minutes. म्हणजे 5 मिनिटानंतर ती ट्रेन तिकडून सुटणार होती. निरंजनने धावतच स्टेशन मास्टरना गाठलं. म्हणजे तो धावत धावत स्टेशन मास्टरच्या ऑफिसमध्ये गेला आणि त्यांनी स्टेशन मास्टरला सांगितलं की पुलावरच्या खराब झालेल्या रुळाबद्दल सांगितलं. म्हणजे त्यांनी स्टेशन मास्टरला काय सांगितलं की तुम्ही इकडून ही ट्रेन पाठवू नका. डोंट लीव द ट्रेन फ्रॉम हिअर बिकॉज ऑल द ट्रॅक्स आर रिमूव्ड. ट्रॅक बाहेर निघालेले आहेत. पण ते त्यांना खरंच वाटेना. बट स्टेशन मास्टर वॉज नॉट रेडी टू बिलीव्ह हिम. अखेर निरंजनने आर्जव केली. म्हणजे स्टेशन मास्टर त्याचं ऐकायला तयार नव्हता. तेव्हा त्यांनी निरंजनने खूप विनंती केली. आर्जव करणे म्हणजे काय, खूप रिक्वेस्ट करणे की निदान पाहून आल्याशिवाय तरी गाडी सोडू नका. व्हॉट ही रिक्वेस्टेड टू स्टेशन मास्टर, इफ यू डोंट बिलीव्ह मी, at least one time you go and see and then only you leave the train from here. मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसाच्या ताब्यात द्या. ऑल्सो ही सेड की इफ यू फील की आय एम टेलिंग लाईज देन यू गिव्ह मी इन द पोलीस हँड. म्हणजे मी जर खोटं बोलत असेन तर मला पोलिसाच्या ताब्यात द्या. एवढं बोलल्यावर स्टेशन मास्टरनाही त्याच्या बोलण्यात तथ्य वाटू लागलं. म्हणजे जेव्हा निरंजन एवढं सांगू लागला की मी खोटं बोलत असेन तर मला पोलिसाकडे द्या, अशा प्रकारे जेव्हा तो सांगू लागला तेव्हा स्टेशन मास्टरला थोडंसं काहीतरी त्याच्यात तथ्य आहे. तथ्य म्हणजे काय, काहीतरी खरं आहे, समथिंग देर इज ट्रू असं वाटू लागलं. उगाच धोका नको म्हणून गाडी थांबवायला सांगून ते पुलाकडे निघाली. म्हणजे धोका म्हणजे काय, डेंजर. म्हणजे कोणताही डेंजर प्रसंग व्हायला नको म्हणून त्यांनी काय केलं, स्टेशन मास्टरनी मोटरमनला गाडी थांबवायला सांगितली. ही टोल्ड द मोटरमन मॅन टू स्टॉप द ट्रेन. आणि तो पुलाकडे निघाला. निरंजनने नेमकी जागा दाखवली. निरंजन ऑल्सो वॉज गोइंग विथ हिम and then Niranjan showed him the place where all the tracks had removed. फारच भयंकर कल्पना करता येणार नाही. म्हणजे तो प्रसंग जो होता किंवा तो क्षण जो होता तो काय होता, खूप भयंकर होता. भयंकर असणे म्हणजे काय, आपण त्याची कल्पना करू शकत नाही. म्हणजे टेरिबल सीन, दॅट वॉज अ टेरिबल सीन. असा भयंकर अपघात झाला असता. म्हणजे स्टेशन मास्टरला कळलं की जर मी या मुलावरती विश्वास ठेवला नसता तर आता ह्या क्षणी इकडे मोठा ऍक्सिडेंट झाला असता. स्टेशन मास्टरनी लगेचच गाडी दीर्घकाळ थांबवण्याचा आदेश दिला. म्हणजे जेव्हा स्टेशन मास्टरनी पाहिलं, तो सीन जेव्हा पाहिला तेव्हा त्यांनी लगेच मोटरमनला गाडी त्याच जागी थांबवून ठेवण्याचा इशारा दिला. इशारा देणे किंवा आदेश देणे म्हणजे काय, ऑर्डर देणे. ही गेव द ऑर्डर की नॉट टू लीव द ट्रेन फ्रॉम देअर. दीर्घकाळ, दीर्घकाळ म्हणजे काय, खूप वेळ गाडी तिकडेच थांबवून ठेवावी असं त्यांनी सांगितलं. ते या घटनेचा पंचनामा करायला लागले. पंचनामा करणे म्हणजे काय, इन्स्पेक्शन करणे. म्हणजे ज्या जागी एखादा प्रसंग झालेला असेल, ऍक्सिडेंट असेल किंवा कोणत्या माणसाचा ऍक्सिडेंट झालेला असेल किंवा ट्रेन पडलेली असेल किंवा भिंत पडलेली असेल किंवा घर पडलेलं असेल, अशा सगळ्याचा पंचनामा केला जातो. पंचनामा करणे म्हणजे इन्स्पेक्शन. म्हणजे त्या जागी पोलीस आणि ऑफिसर्स जाऊन इन्स्पेक्शन करतात, त्यालाच पंचनामा असे म्हणतात. घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी
जिल्हा पोलीस अधीक्षक सारे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. म्हणजे स्टेशन मास्टरनी हे सगळं दुसऱ्या ऑफिसर्सना सुद्धा कळवलं आणि त्यामुळे other officers they understood the seriousness of this scene and they also came to that place. आणि त्या जागी कोण कोण आलं? जिल्हाधिकारी म्हणजेच डिस्ट्रिक्ट कलेक्टर, जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणजेच पोलीस सुप्रिटेंडंट, सारे अधिकारी म्हणजे काय? ऑल द ऑफिसर्स ऑफ द स्टेशन तात्काळ त्या ठिकाणी जमा झाले. तात्काळ म्हणजे काय? ताबडतोब, इमिडिएटली. ऑल दे केम टुगेदर टू दॅट प्लेस. जमा होणे म्हणजेच गोळा होणे. पहिली खबर देणारा म्हणून निरंजनलाही थांबावं लागलं. म्हणजे कोणी इन्फॉर्म केलं असं सगळे विचारू लागले आणि त्यामुळे निरंजनलाही त्या ठिकाणी थांबावं लागलं. म्हणजे ही हॅज टू वेट देअर. खबर देणे, खबर म्हणजेच बातमी, न्यूज. म्हणजेच ही न्यूज तुम्हाला कोणी दिली आणि ही न्यूज देणारा निरंजन होता, म्हणून निरंजनलाही त्या तिकडे थांबवणं गरजेचं होतं. एवढा मोठा अपघात त्याच्या चाणाक्षपणामुळे टळला. म्हणजे हा जो मोठा अपघात होणार होता, हे ऍक्सिडेंट जे होणार होतं ते निरंजनच्या चाणाक्षपणामुळे. चाणाक्षपणा म्हणजे काय? हुशारी. म्हणजे निरंजन हा हुशार होता. त्याची जी हुशारी होती, चालाक बुद्धी जी होती, त्या बुद्धीमुळेच हा मोठा ऍक्सिडेंट इकडून टळला होता. म्हणून त्याचं कौतुकही झालं. त्यामुळे सगळे लोक त्याचं काय करत होते? प्रशंसा करत होते. कौतुक करणे म्हणजेच प्रशंसा करणे. ऑल वर प्रेझिंग हिम. परंतु त्यावेळी निरंजन मात्र दूर एका झाडाखाली बसला होता. ऑल द पीपल, ऑल द ऑफिसर्स, दे वर प्रेझिंग Niranjan, but Niranjan's attention was not on them. He was sitting far from that place under one tree because now he was thinking about his exam. Because he came here, that's why he missed the paper. तो निराश झाला होता. निराश होणे म्हणजे काय? उदास होणे. He was very upset. त्याच्या नागरिकशास्त्राचा पेपर चुकला होता. तो नापास होणार होता. म्हणजे तो आता कसला विचार करत होता? व्हॉट ही वॉज थिंकिंग की आय मिस माय सिविक्स पेपर, सो नाव आय एम गोइंग टू फेल इन द एक्झाम. त्याला गुरुजीकडून मिळणाऱ्या सगळ्या सवलती रद्द होणार होत्या. ऑल्सो ही वॉज थिंकिंग की इफ आय फेल नाव, देन whatever facilities I used to get from my teacher, that all the facilities also I will not get. This everything will cancel. रद्द होणे म्हणजे काय? कॅन्सल होणे. म्हणजे जे कन्सेशन मला मिळत होतं टीचर्स कडून, ते सगळं कॅन्सल होणार होतं. निरंजनच्या जवळ येऊन वार्ताहराने त्याचं नाव विचारलं. म्हणजे निरंजन साईडला बसला होता, तिकडे वार्ताहर आले. वार्ताहर म्हणजे काय? न्यूज रिपोर्टर्स. न्यूज रिपोर्टर्स दे वेंट टू निरंजन where Niranjan was sitting and they asked him what is your name. फोटो ही काढला. Also they click his photo. निरंजन उदास मनाने घरी परतला. But Niranjan was not happy. He was very sad. He was thinking about his paper and in the sad mind he came back home. म्हणजे उदास मनाने, निराश मनाने तो आपल्या घरी परत आला. दुसऱ्या दिवशीच्या वर्तमानपत्रात निरंजनची स्तुती फोटोसकट छापून आली होती. नेक्स्ट डे इन द न्यूजपेपर. वर्तमानपत्र म्हणजेच न्यूजपेपर. न्यूजपेपरमध्ये निरंजनचा फोटो आणि न्यूज आली होती आणि त्याची स्तुतीही करण्यात आली होती. स्तुती करणे म्हणजे काय? प्रेज करणे किंवा प्रशंसा करणे. भीषण अपघात टाळल्याचं श्रेय त्यालाच देण्यात आलं होतं.
म्हणजेच दिस ऑल द क्रेडिट गोज टू निरंजन. अशा प्रकारे तिकडे लिहिण्यात आलं होतं. म्हणजेच निरंजनमुळेच हा मोठा होणारा अपघात टळला होता. त्या दिवशी मावशीच्या घराकडे मोठी मोठी माणसं आली. नेक्स्ट डे ऑल द ऑफिसर्स केम टू हिज मावशीज हाऊस. म्हणजे तो ज्या मावशीकडे राहत होता त्या घरी सगळे ऑफिसर्स आले. खुद्द जिल्हाधिकारी आले. ऑल्सो डिस्ट्रिक्ट कलेक्टर ऑल्सो केम टू हिज हाऊस. शाळेचे मुख्याध्यापक आणि भटसावळी गुरुजी आले. ऑल्सो द स्कूल प्रिन्सिपल अँड द टीचर ऑल्सो द भटसावळी गुरुजी ऑल्सो केम टू हिज हाऊस. निरंजनने धावत पुढे होऊन गुरुजीचे पाय धरले. वेन निरंजन सॉ की द टीचर इज कम टू माय हाऊस, दॅट टाइम ही वेंट रनिंग अँड ही कॅच हिज टीचर्स लेग्स. म्हणजे त्याने आपल्या गुरुजीचे पाय पकडले. रडत रडत तो म्हणाला. ही स्टार्टेड क्राईंग अँड ही सेड, गुरुजी मी नापास होणार. माझा कालचा नागरिक शास्त्राचा पेपर बुडाला. व्हॉट ही सेड की टीचर आय एम गोइंग टू फेल because yesterday I missed my civics paper. So because of that I am going to fail in the exam. That time teacher said, नाही रे बाळा, तू उत्तम नागरिक आहेस. What the teacher said की don't worry my child, you are the real citizen, ideal citizen of our country. शेकडो माणसाचा जीव वाचवलास. म्हणजेच तू शेकडो म्हणजेच हजारो किंवा 100हून अधिक लोकांचा तू काय केलेला आहे. यू सेव्ह द लाईफ ऑफ सो मेनी पीपल. आणि नागरिक शास्त्राच्या खऱ्या खुऱ्या परीक्षेत पास झालास. यू हॅव सक्सीड इन युअर civics paper. This paper was very important than your written paper. म्हणजेच तू नागरिकासाठी लोकांसाठी जे कर्तव्य किंवा जे काम तू आज केलेलं आहे ते नागरिक शास्त्राच्या पेपरपेक्षा जास्त महत्वाचं आहे. तुझं वर्ष कसं वाया जाईल. हाऊ यू विल मिस दिस इयर. म्हणजे हे तुझं वर्ष दिस इयर यू विल नॉट वेस्ट. म्हणजे हे तुझं वाया जाणार नाही, वेस्ट जाणार नाही. हे बघ शाळेचे सगळे अधिकारी आले. म्हणजेच आपल्या शाळेतील सगळे ऑफिसर्स सुद्धा, सगळे उच्च पदी असलेले ऑफिसर्स अधिकारी सुद्धा इकडे आलेले आहेत. खास बाब म्हणून तुझी नागरिक शास्त्राची परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. म्हणजेच काहीतरी सिरियस रिझन होतं, काहीतरी इम्पॉर्टंट रिझन असल्यामुळे तू परीक्षेला आला नाहीस आणि त्यामुळे तुझी परीक्षा उद्या घेतली जाणार आहे. म्हणजे टुमॉरो you will come and you will give your exam. We have made the arrangement for you to give the tomorrow's paper. जिल्हाधिकाऱ्यांनी तुला सरकारी वसतिगृहात प्रवेश द्यायचं ठरवलं आहे. म्हणजे तुझ्यासाठी अजून एक गुड न्यूज आहे की ऑल दिस डिस्ट्रिक्ट कलेक्टर he has made the arrangement for you to stay in the government hostel. म्हणजेच तुला गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये ऍडमिशन मिळणार आहे आणि तिकडेच तुझा राहण्याचा, खाण्याचा, पिण्याचा आणि शाळेचा सगळं खर्च तिकडूनच होणार आहे. आणि वर वह्या पुस्तकाच्या खर्चासाठी शिष्यवृत्ती मिळणार आहे. ऑल्सो यू विल गेट द स्कॉलरशिप ऑल्सो for your textbook and notebook. आता नको हो तुला वार लावून जेवायला. म्हणजेच आता तुला दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करून जेवायची गरज नाही. Now all everything whatever you need to eat and all that everything you will get. म्हणजे दोन्ही वेळचं जेवण तुला त्या वसतिगृहात म्हणजेच गव्हर्नमेंट हॉस्टेलमध्ये राहायला आणि जेवायला सगळं तुला तिकडे मिळेल. असं म्हणून गुरुजींनी निरंजनला हृदयाशी धरलं. तेव्हा साऱ्याचेच डोळे पाणावले. म्हणजे गुरुजींनी त्या मुलाला आपल्या वेंगेत घेतले. द टीचर हग हिम अँड तेव्हा साऱ्याचेच डोळे पाणावले. द पीपल ऑल वर प्रेझेंट देअर. एव्हरीबडीज आईज वर
फुल ऑफ टीयर्स म्हणजे प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू आले की हा मुलगा एवढा लहान असून सुद्धा त्याला अभ्यासाची किती आवड आहे. आणि अभ्यासाची आवड असल्यामुळे इवन त्याचे आई वडील सुद्धा नाहीत, तो फक्त गरीब आहे असा नाही, तर त्याचे आई वडील नसून सुद्धा, घरात पैसा नसून सुद्धा तो दुसऱ्यांच्या घरी काम करून, दुसऱ्यांच्या घरात राहून जे काही मिळेल ते खाऊन तो अभ्यास करतो आणि वर्गात पहिला नंबर पटकावतो. म्हणजे हे ऐकून, हे पाहून सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आलं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आपण मुलं जी आहोत, तुम्ही म्हणा किंवा कोणीही मुलं म्हणा, आपल्या घरात सगळ्या सुखसुविधा उपलब्ध असतात. आपले आई वडील आपल्याला दोन्ही वेळचं भरपूर जेवण देतात, नाश्ता पाणी देतात, अभ्यासासाठी खर्च करतात, वह्या पुस्तकं युनिफॉर्म किंवा आपल्याला खायला प्यायला सगळ्या सुखसुविधा आपल्या आजूबाजूला आहेत. आपले आई वडील आहेत, ते आपली काळजी घेतात, घरातली सगळी कामं ते करतात आणि आपलं काम फक्त काय आहे तर अभ्यास करणे. तरी सुद्धा आपण आपल्या आई वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचा प्रयत्न करत नाही. आपण अभ्यास करून त्यांची जी एकच इच्छा असते की आमच्या मुलाने खूप अभ्यास करावा, चांगले मार्क्स मिळावे, परंतु ही इच्छा आपण मानतो, म्हणजेच आपण त्यांना दुय्यम दर्जा देतो. आपल्या स्वतःची जी इच्छा आहे त्यालाच आपण प्रथम दर्जा देतो. आपण मोबाईल, टीव्ही ह्याच्यामध्ये आपला जास्तीत जास्त वेळ घालवत असतो आणि अभ्यासामध्ये कमी वेळ घालवत असतो आणि त्यामुळेच आपण आपल्या आयुष्याचं खूप नुकसान करून घेत असतो. आपण आपलं स्वतःचं नुकसान करत नाही तर आपल्या देशाचंही नुकसान करतो. म्हणजेच आपल्या देशाचे आपण चांगले नागरिक बनू शकत नाही. वी कॅनॉट बिकम अ गुड या आयडियल सिटीजन ऑफ अ कंट्री. म्हणजे जर आपल्याला आपल्या देशाचा चांगला नागरिक व्हायचा असेल तर प्रथम ती सुरुवात आपण आपल्या घरापासून केली पाहिजे. घरातून ती शाळेत, शाळेतून मग नंतर पुढे पुढे ती पसरवत जाते. म्हणूनच आपण चांगला अभ्यास करणे हे आपले कर्तव्य आहे आणि नेहमी आपण हॉनेस्ट असायला पाहिजे. म्हणजे आपली जबाबदारी काय आहे ती आपण नेहमी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपले काम आपण वेळच्या वेळी केले पाहिजे. आपण नेहमी दुसऱ्यावरती डिपेंड न राहता स्वतःची कामं स्वतः करायला शिकलं पाहिजे. आपण थोडक्यात आपण जिथे राहतो तिथल्या जागेशी, लोकाशी, वस्तूशी आणि निसर्गाशी आपला कायमस्वरूपी संबंध प्रस्थापित केला पाहिजे. ज्या देशाचे आपण नागरिक आहोत त्या देशाप्रती आपल्या मनामध्ये निष्ठा बाळगणे व स्वतःला उत्तम नागरिक म्हणून सिद्ध करणे हे आपले प्रथम कर्तव्य असते. आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणे, आपलं घर स्वच्छ ठेवणे, आपली शाळा स्वच्छ ठेवणे हेही आपलं तेवढंच महत्त्वाचं कर्तव्य आहे. सार्वजनिक मालमत्तेची जपवणूक करणे, कायद्याचा व सरकारी निर्णयाचा आदर करणे, इतरांना समानतेची वागणूक देणे, निस्वार्थी होऊन समाजसेवा करणे, ज्येष्ठ नागरिकांना मदत करणे, अशा अनेक गुणवैशिष्ट्यांमधून आपण आपले कार्य करू शकतो आणि आपण आपल्या देशाचे उत्तम नागरिक होण्याचा प्रयत्न करू शकतो आणि तेव्हाच आपण देशाचे उत्तम नागरिक म्हणून ओळखले जाऊ शकतो. शब्दार्थ: नागरिक म्हणजेच देशाचा अधिकृत रहिवासी, अ सिटीजन ऑफ अ कंट्री. भूपाळी, भूपाळी म्हणजे भूप रागातील पहाटेचे गीत म्हणजेच सकाळी सकाळी जे भक्तिगीत लावले जाते ते. भक्तिगीत, भक्तिगीत म्हणजे काय? भक्तिभाव असलेली प्रार्थना किंवा भजन गीते. चिपळूण, चिपळूण हे कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात तालुक्यातील एक शहर आहे. गोठा, गोठा म्हणजेच गाई गुरांना एकत्र बांधण्यासाठी केलेली खोली. लोकसभा, लोकसभा म्हणजे लोकशाही शासन यंत्रणेतील लोकांनी निवडून दिलेल्या प्रतिनिधीची सर्वोच्च सभा. ग्रामपंचायत, ग्रामपंचायत म्हणजे गावाचा कारभार पाहणारी शासकीय यंत्रणा. कोकण रेल्वे, कोकण रेल्वे म्हणजे कोकण किनारपट्टीवर धावणारी रेल्वे.
बोगदा, बोगदा म्हणजे डोंगर पार करण्यासाठी तयार केलेली खिंडार, अ टनल. जिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी म्हणजेच जिल्ह्याचा कारभार पाहण्यासाठी नेमलेला शासकीय सेवक. जिल्हा पोलीस आयुक्त, जिल्हा पोलीस आयुक्त म्हणजेच जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखणारे पोलीस दल. पोलीस अधीक्षक, पोलीस अधीक्षक म्हणजेच पोलीस यंत्रणेतील शहरातील कायदा व सुव्यवस्था राखणारे प्रमुख. Homework. Please complete all the exercise from page number 57 and 58 in your Marathi notebook. Thank you.